नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजारांचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, भेंडी आणि बेदाणा या बाजारांची माहिती घेणार आहोत. सोयाबीनमध्ये चढ-उतार. देशात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव मागील 2 दिवसांमध्ये 300 रुपयांपर्यंत वाढून पुन्हा 150 रुपयांपर्यंत नरमले आहेत. आज प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 5,600 ते 5,700 रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 5,000 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक मर्यादित आहे, त्यामुळे काहीसे चढ उतार दिसत असले तरी सोयाबीनची भाव पातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कापूस स्थिर. देशातील बाजारात कापसाचा भाव आज स्थिरावला आहे. सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयच्या कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय. बाजारातील कापसाची आवकही सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसते. कापसाला सध्या बाजारात 7,400 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सीसीआयची कापूस खरेदी देशात 105 लाख गाठींवर पोहोचली आहे. तर सीसीआय कापसाची विक्रीही करते. युद्धाचाही कापसाच्या भावावर परिणाम दिसतोय, त्यामुळे कापसाच्या भावावरील दबाव कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. गहू दबावातच. देशातील बाजारात गव्हाचे भाव काहीसे दबावातच आहेत. रब्बीतील नव्या गव्हाची बाजारातील आवक सुरू आहे. सध्या काही भागात काढणी सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये काढणीला वेग येऊन बाजारातील आवकेचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाचे भाव काहीसे दबावातच आले आहेत. सध्या बाजारात गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 2,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गव्हाची बाजारातील आवक वाढण्याची शक्यता असल्याने गव्हाच्या भावावरील दबाव कायम राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. बेदाण्याला उठाव. देशातील बाजारात बेदाण्याला चांगला उठाव आहे. रमजान महिन्याची मागणी आल्याने दराला आधारही मिळतोय. आखातातील निर्यातीवर परिणाम झाला असला तरी देशात मागणी आहे. देशात सध्या बेदाण्याचा पुरवठा सरासरीपेक्षा कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे बेदाण्याला चांगला भाव मिळतोय. सध्या बेदाणा सरासरी 15,000 ते 25,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. बेदाण्याला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. यामुळे बेदाण्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. भेंडीचे दर टिकून. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. भेंडीला उठाव मात्र चांगला आहे. भेंडी पिकाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय. यामुळे बहुतांशी बाजारांमध्ये भेंडीची आवक कमी असून दराला आधार मिळतोय. सध्या भेंडीला सरासरी प्रति क्विंटल 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. भेंडीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.